केटरर्सची मुख्य जबाबदारी म्हणजे काय काय जबाबदारी आहेत आपली? बुफेमध्ये लोकांचं कसं झालं आहे किंवा आता आम्ही वेगवेगळे केटरर्स आहेत, कोणाला नाव दोषारोप नाही, पण लोकांना वाटतं पुन्हा काही शिल्लक राहतं की नाही की, म्हणून ते पूर्ण प्लेट भरून घ्यायची जी सवय चांगली नाही आहे. पण ज्यावेळेस हे न्यूक्लिअर फॅमिलीज जशा झाल्या त्यानंतर कसं झालं की कोणालाच कोणाकडे जायला वेळ नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लग्न तर व्यवस्थितच व्हायला पाहिजे, लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत. यामुळं ह्या कॅटरिंगचा तसा उदय झाला. आता म्हणजे कसं ते हौसेला मूल नाही या पद्धतीनं चवीलासुद्धा आज लोकांची चव अशी वाढली आहे की आपण जिथे जिथे गेलो तिथे तिथे वेगवेगळे पदार्थ लोक टेस्ट करतात आणि मग त्या लोकांना वाटतं की आपण तेही आपल्या लग्नात करावं. आता काय होतं आहे नेमकं खरंच? कसं आता आमचा बिझनेस आहे, आम्हाला उलटं जेवढे जास्त पदार्थ केले ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे लग्नामध्ये जेवण चांगलं झालं की आपला समारंभ पार पडला. पण आता कसं झालं आहे ते कसं आहे, आता तेरे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी, प्रत्येक गोष्टीला शाही लावलं की मग त्याचा सगळ्याच गोष्टी वाढतात, त्याचं रिचनेसही वाढतो, कॉस्टिंगही वाढतं. तुमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव पाहता कुठल्या कुठल्या भाज्या आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात लग्न समारंभामध्ये? बरं, लग्नामध्ये आपण एक नेहमी पाहतो की अमुक एखादा पदार्थ लवकर संपतो आणि अमुक एखादा पदार्थ संपत नाही. ग्रामीण आणि शहरीमध्ये आता आमचा धंदाच जेव घालायचा असल्यामुळे ते म्हणावंच लागेल. ॲक्च्युली असं कोणाचं जेवण काढू नये, पण ग्रामीण लोकांचा आहार हा मोठा असतो, जास्त असतो आणि ते साहजिक आहे, ते कष्टही तसे करतात. आणि शहरी लोकांमध्ये जसं आपण बोललो डायबिटीज ह्या सगळ्या ज्या आजारांसोबत जे जगणारे लोक आहेत त्यांचं जेवण ऑलरेडी कमी झालेलं आहे किंवा ते मॅक्झिमम टाळतातही. घरचं जेवण बरेच जण जेवतात. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं. ऋषिकेशजी, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न एकदम ट्रॅडिशनल पद्धत, अरेंज मॅरेज असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा साखरपुडा, नंतर सीमंतपूजन, दुसऱ्या दिवशी सर्व विधी वगैरे आणि परत एकदा रिसेप्शन. अशा पद्धतीने रिसेप्शन नांदेडला आणि लग्न परळीला. आणि केटरिंग कोणी केलं होतं? त्यावेळेस आमचा केटरिंगचा तसा नवीन बिझनेस होता, जस्ट सुरू झालेला, त्याच्यामुळे रिसेप्शन तर आमचं इथे आम्ही त्याच्यासाठीच केलं किंवा आपला या सगळा जो पसारा आहे याचं सगळ्यांना नॉलेज व्हावं, सगळ्यांना गोष्टी कळाव्यात. त्याच्यामुळं 1000 लोकांचं रिसेप्शन इथे केलं, त्याचं कॅटरिंग आम्हीच केलं सगळ्यांनी मिळून आणि तिथे मात्र आचारी लावूनच केलेलं आहे परळीला. काय मेन्यू होता आमच्या रिसेप्शनला? तर सर्व जवळपास सगळं तंदूर रोटीपासनं फ्रूट चाट, काजू रोल, मंचुरियन, म्हणजे त्यावेळेसचे जे सगळ्यात रिच मेनू जो म्हणतो त्या पद्धतीचा मेनू होता आमच्या रिसेप्शनला. आणि लग्नाला आपला रुटीन जो आमच्या समाजातला ट्रॅडिशनल मेनू आहे तो होता. अच्छा अच्छा. काय ट्रॅडिशनल मेनू काय काय होतं त्यात? ट्रॅडिशनल मेनूमध्ये म्हणजे कसं आहे, आदल्या दिवशी एक भाजी, पोळी, वरण भात, कढी, भजे आणि दुसऱ्या दिवशी एक फोडीची भाजी त्याच्यात ॲड होते, एक खारा वगैरे त्याच्यामध्ये ॲड होतो. उन्हाळा असेल तर मठ्ठा, जिलबी आणि गुलाबजामुन. हा एक ट्रॅडिशनल मेनू आहे तेव्हापासूनचा, जो आतापर्यंत ट्रॅडिशनल मेनू म्हणला तर त्याच्यामध्ये एक बेसनचं स्वीट असतं किंवा मग जिलबी असते आणि दुसरा गुलाबजामुन, काला जामुन हा तर पक्काच असतो. अच्छा अच्छा. तर थोडं साधं थोडं सोपं या चॅनलमध्ये ऋषिकेशजी निरळकर आलेले आहेत. आमच्या गप्पावरून तुम्हाला समजलं असेलच की आम्ही कुठल्या विषयावर आज बोलणार आहोत. तर केटरिंग या विषयावर ऋषिकेशजी आपल्याला बोलणार आहेत. ऋषिकेश निरळकर हे इंजिनियर आहेत आणि नांदेडचे आहेत. तर नांदेडच नाही तर नांदेड, मराठवाडा, तेलंगणा या भागामध्ये केटरिंग व्यवसायामध्ये त्यांनी खूप यश मिळवलेलं आहे. त्यांचं स्वयंवर इन हे मंगल कार्यालयसुद्धा आहे MIDC नांदेड भागामध्ये आणि केटरिंगचा त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे. तर ऋषिकेशजी, केटरिंग ह्या प्रकाराची सुरुवात कशी झाली असेल? कारण सुरुवातीला तर आचारी वगैरेच असायचे. बरोबर आहे. कसं आहे, केटरिंगची सुरुवात तशी आता माझ्या हिशोबाने म्हणलं तर माझ्या बहिणीचं लग्न हे आम्ही केटरिंग न देताच केलं स्वतः. आणि त्यावेळेसच मला असं जाणवलं की ही जी पद्धत आहे, ठीक आहे, आम्ही चौघं भाऊ होतो, मग आम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्ण मेन्यू ठरवला, ते सगळं एका आचार्यामार्फत करून घेतलं.
पण जे करून घेण्याची जी तसदी सर्वसामान्य लोकांना जमत नाही. कारण त्यांच्याकडे कसं होतं, आपण 5-6 जण असल्यामुळे आम्ही लक्ष देणार पाहुण्यांकडे, काही लक्ष देणार आचार्याकडे, काही लक्ष इतर गोष्टींकडे, असं विभागणी होते. पण ज्यावेळेस हे न्यूक्लिअर फॅमिलीज जशा झाल्या त्यानंतर कसं झालं की कोणालाच कोणाकडे जायला वेळ नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लग्न तर व्यवस्थितच व्हायला पाहिजे, लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत. यामुळं ह्या कॅटरिंगचा तसा उदय झाला. आणि कॅटरिंगमध्ये कसं झालं की जे वधूपित्याचं पूर्ण टेन्शन आहे ते तो कॅटरर स्वतःकडे घेतो आणि आम्ही म्हणायचो बा तुम्ही फक्त बॅग घेऊन या आणि बाकी सगळी व्यवस्था आम्ही आमच्याकडनं करून देऊ. इतक्या पद्धतीने आम्ही ते डेव्हलप केलं. या बऱ्याच वर्षात आम्ही म्हणजे अक्षदापासनं बिदाईचं जे गाडीला डेकोरेशन वगैरे करतात तिथपर्यंत आमच्याकडे पूर्ण व्यवस्था आहे. अच्छा. केटरर्सची मुख्य जबाबदारी म्हणजे काय काय जबाबदारी आहेत आपण? केटरर्सचं तसं म्हणजे ॲक्च्युअल केटररचा अर्थ बघितला तर सर्व करणे. कुठली गोष्ट केटर करणे म्हणजे सर्व करणे. हा एक प्रकारचा सर्व्हिस बिझनेस आहे. पण या केटरर हे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी लागू शकतात. म्हणजे माणूस जन्मला ते माणसाचं मृत्यूकर्म झाल्यावरचे काही विधी इथपर्यंत केटर लागतोच. आता बारशापासनं समजा 13व्यापर्यंत असं आपण म्हणू शकतो. 13वा हा फार क्वचित योग येतो, पण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला केटर लागतो. आणि कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 1000 लोकांचा असो, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी केटर आवश्यक झाला आहे आजकाल. आणि केटरिंग हा बऱ्याचदा कसं झालं आहे की घरी कार्यक्रम असेल तर जनरली केटरिंग कोणी करत नाही. कोणाला तरी सांगतात घरच्या घरी एक बाई लावून कार्यक्रम सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतात. पण ज्यावेळेसपासून मंगल कार्यालयाची कन्सेप्ट झाली तसं त्या मंगल कार्यालयात हा केटरर हा कंपल्सरी झाल्यासारखा झाला आणि त्याच्यात मग ते फ्लरिश झाला हा बिझनेस केटरिंगचा. म्हणजे लग्नामधली भोजन व्यवस्था पूर्ण सांभाळणं आणि भोजनासंदर्भातच नाही तर सर्व करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत लग्नातल्या त्या सर्व त्या जबाबदारी केटर घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते समर्थपणे पार पाडत जे कोणी यजमान आहेत किंवा जे कोणी वधूपिता आहेत त्यांचं टेन्शन हे केटरर दूर करतो. आणि केटररचं मुख्य कन्सेप्टच हा आहे की आलेल्या लोकांना कोणाचं लग्न माहीत नाही, पण आजकाल असं झालं केटरर कोण आहे हा पक्का माहीत असतो. कारण आता असं डेव्हलप झालं की प्रत्येक केटररचं काहीतरी ट्रॅडिशन, काहीतरी वेगळेपण हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे आणि त्याच्यामुळे केटरिंगचा बिझनेस आता खूप फ्लरिश झालेला आहे. पूर्वीच्या काळी कसं जेवण असायचं, काय काय पदार्थ असायचे? पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर एक आपण सत्यनारायणाचा प्रसाद म्हणा किंवा कुठलंही घरचं जे शास्त्रोक्त जेवण असायचं त्याच्यामध्ये कोशिंबीर, कढी, भरडाचे वडे, पंचामृत, साधं वरण भात, कढी आणि 2 भाज्या आणि पोळी या पद्धतीचं हे एक ट्रॅडिशनल आपल्याकडे जे सात्विक जेवण, पुणेरी जेवण आपण जे म्हणतो त्या पद्धतीने असायचं. त्याच्यात एखादं चित्रान्न प्लस असायचं किंवा एखादा वेगळा काही आयटम. हा एकदम ट्रॅडिशनल मेनू आहे केटरिंगमधला. आणि बऱ्याच समाजाचं की आपलं वांग आणि बटाटा यांची एक भाजी असते. याच्यात एक मिक्स भाजी म्हणतो आपण त्याला, म्हणजे बैंगन आलू बैंगन ही एक टिपिकल भाजी आहे की हे सर्व कार्यक्रमात असते. आलू बैंगन आणि एक पातळ भाजी, आंबट वरणात आंबटपणा थोडाफार कमी जास्त असतो म्हणजे तिखट वरण आणि मग पोळी. आधी कसं आता कॅटरिंगचं आता मी जसं बघतो तसं मोठमोठ्या पोळ्या ज्या आपण सराट्याने कट करायचो तेव्हापासनं आता हे एकदम काउंटरवर तुम्हाला फुलके देतो आपण, जस्ट लगेच गरम गरम करून सर्व करणे. हा प्रोसेस म्हणजे हा कॅटरिंगचा पहिल्यापासूनचा आजपर्यंतचा प्रोसेस असं मी समजू शकतो. हे इव्हॉल्वमेंट आहे कॅटरिंगची की बाबा कट केलेल्या चपात्या ते एकदम काउंटरवरचे फुलके, ही आता आपण एक कॅटरिंगची इव्हॉल्युशन आपण असं म्हणू शकतो सध्या पण. अच्छा, वा वा. कॅटरिंगमध्ये झालेलं म्हणजे उत्क्रांती म्हणून आपण स्टेप बाय स्टेप. म्हणजे पहिलेच्या लग्नामध्ये पोळी, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, मठ्ठा असायचा किंवा कढी आहे आणि स्वीट असं हा एक बेसिक मेन्यू असायचा. आणि आत्ता काय परिस्थिती आहे? आत्ता म्हणजे कसं ते हौसेला मूल नाही या पद्धतीनं चवीला सुद्धा आज लोकांची चव अशी वाढली आहे
की आपण जिथे जिथे गेलो तिथे तिथे वेगवेगळे पदार्थ लोक टेस्ट करतात आणि मग त्या लोकांना वाटतं की आपण तेही आपल्या लग्नात करावं. त्याच्यामुळं हे डेव्हलपमेंट झाली कॅटरिंगच्या मेनूमध्ये. आता याच्यामध्ये चायनीज पदार्थ आले, साऊथ इंडियन पदार्थ आले, पंजाबी पदार्थ आले. आधी फक्त जी महाराष्ट्र लेवलची कॅटरिंग होती त्याच्यात आता इटालियनपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे हे महाराष्ट्रापासून देशापासून मल्टी कझिनमध्ये म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा पदार्थ आता मोठमोठ्या कॅटरिंगमध्ये चालतात. चालेल. म्हणजे एवढं त्याचं आपण हेही बघतो की लग्नामध्ये चाटपासून दाक्षिणात्य पदार्थ तुम्ही जसं म्हणाल्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी येतात. पण पूर्वी मर्यादितच प्रकार असायचे पण जेवण व्यवस्थित व्हायचं. आता काय होतं आहे नेमकं खरंच? कसं आता आमचा बिझनेस आहे, आम्हाला उलटं जेवढे जास्त पदार्थ केले ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझ्या व्यवहारासाठी किंवा बिझनेसच्या दृष्टीने विचार केला तर जितका तुमचा कॅटरिंगचा मेनू वाढतं तेवढं कॉस्टिंग वाढतं, तेवढा आमचा बिझनेस वाढतो. पण ठीक आहे, सामाजिक मर्यादा म्हणा किंवा समाजासाठी चांगल्या गोष्टी जर असं आपण केलं तर कमीत कमी 7 ते 8 मेनू असलेला हा सगळ्यात म्हणजे चांगला मेनू म्हणता येईल आपल्याला आणि हाच पुरतो. आता कसं असतं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी एकमेव अद्वितीय वेगळं काहीतरी करावं. मग आमच्या लग्नाची चर्चा कशात होते, आधी कसं असायचं, जेवण चांगलं झालं की लग्न चांगलं झालं. हे एक आपल्याकडे परंपरानुसार ठरलेलं आहे किंवा जेवणात म्हणजे लग्नामध्ये जेवण चांगलं झालं की आपला समारंभ पार पडला. पण आता कसं झालं, ते कसं आहे आता तेरे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी, तसं त्या पद्धतीने चालू आहे की बा यांनी ते केलं होतं मग त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. मग वेगळं काय करायचं तर मग त्याच्यामध्ये मग एक एक आयटम वाढत आले. बंगाली स्वीट आले, आधी बेसनचे साधे स्वीट असायचे, मग त्याच्यानंतर काजूचे स्वीट आले, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे पेठा आला, त्याच्यामध्ये सर्व भारत आला. आधी फक्त महाराष्ट्राचं, आता आपल्याकडे मराठवाड्यात तेवढं नाही आहे त्या पदार्थाचे चलन, पण मी नगरला एका लग्नात गेलो होतो, तिथे फक्त जिलेबीचा पाक आणि त्याच्यामध्ये वेलची आणि थोडेफार काजूचे काप, बदामाचे काप झालं, हे स्वीट. आम्ही सुद्धा त्यावेळेस म्हणजे परेशान झालो की असं सुद्धा स्वीट असू शकतं. फक्त पाक आणि पाकामध्ये वेलची आणि त्याच्यामध्ये एक बदामचे आणि काजूचे काप, हे सुद्धा स्वीट असतं. पण आपल्याकडे ते प्रचलितच नाही, पण तिथे ते सर्रास असतं. ते आपण एक सुधारस नावाचा एक प्रकार आपण करतो. तेच सुधारस म्हणजेच हा प्रकार असतो. अच्छा. त्याच्यामध्ये दुसरं काहीही नसतं. पण आपल्याकडे जर मराठवाड्यात आपण तो पदार्थ केला तर अरे हे काय केलं एक असं, मग त्यानुसार मग त्याच्यात गुलाबजामुन झाला, खवा झाला आणि जसं जसं इन्ग्रेडियंट वाढले, काजू वाढला, दुधाचं पदार्थ वाढले की त्याची कॉस्टिंग वाढते, मग तो रिचपणा त्याच्यामध्ये वाढत जातो. प्रत्येक गोष्टीला शाही लावलं की मग त्याचा सगळ्याच गोष्टी वाढतात, त्याचं रिचनेसही वाढतो, कॉस्टिंगही वाढतं. त्याच्या फक्त मागे शाही लावावं लागतं. पुलाव साधाच असतो, शाही पुलाव म्हणलं की त्याच्यामध्ये थोडेसे काजू, थोडेसे बदाम, थोडीशी केशर, अजून हे पदार्थ इन्ग्रेडियंट वाढत गेले, पनीर वाढत गेलं की तो शाही पुलाव होतो. अच्छा अच्छा अच्छा. बरं, मला एक आठवतं आहे, आपण मागे बोललो होतो की भाजी, अनेक भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या भाज्यामध्ये एक 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 अशी भाजी ती शाही भाजी आहे, त्याबद्दल जरा सांगा. कसं असतं, आधीच्या काळात फक्त एक पातळ भाजी आणि एक फोडीची भाजी की कार्यक्रम विषय संपला असायचा जेवणाचा. पण आता कसं झालं, त्याच भाज्या मग काहीतरी वेगळं करायचं. मग त्याच्यात आता पंजाबी पदार्थ आले, मग पंजाबकडून आपल्याकडे पनीर आलं. तुम्ही जर 20 वर्षापूर्वी विचारलं पनीर काय असतं तर हे आपल्या लोकांना माहीतसुद्धा नव्हतं. पण आता कुठल्याही मेन्यूमध्ये, कुठल्याही कार्यक्रमाच्या कंपल्सरी एक पनीरची भाजी ही झालेली आहे. आणि पनीरची भाजी म्हणजे ही आमच्या केटरिंगमधला भाज्यातली राणी. आणि ती आता अशी शाही असते की आता त्याचं कसं असतं, त्याचं इन्ग्रेडियंटच असे आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये तुकडा काजू, त्याच्यामध्ये टरबूज मगज, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण भिजवून, खोबरं वगैरे हे सगळं टाकून त्याला पूर्ण पेस्ट करायची आणि मग त्याच्यामध्ये पनीर टाकायचं. याच्यामध्ये ही कॉस्टिंग वाढणारच. म्हणजे आपण साधी जर आलूची भाजी म्हणलं
तर आलूच्या भाजीला काय शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यामध्ये आलूची जी प्राईस आहे आणि पनीरची प्राईस आणि शेंगदाण्याची प्राईस आणि काजूची प्राईस हे जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे ही आता शाही झाली. आणि ह्या शाहीमध्ये आता अजून त्याच्यामध्ये जसं काही चांगलं मग त्याच्यावर वर चीज टाकणं, त्याच्यामध्ये मग बटर टाकणं, असे एक एक कॉस्टली पदार्थ त्यात ॲड झाले की त्याचा एकतर तो शेवटी कसा असतं कुठलाही चांगला पदार्थ भाजीमध्ये टाकला की त्याचा ती निर्मितीमध्ये ते आपोआप त्याचा सुगंध येतो, त्याच्या सगळ्या गोष्टीचा फ्लेवर येतो आणि आपोआपच ती भाजी चांगली लागते. मग अशा पद्धतीने पनीर म्हणजे आता ही कंपल्सरी आहे. हे पनीरशिवाय आजकाल म्हणजे मराठवाड्यातलं तर जेवण होतच नाही. अच्छा, पनीरला एवढा का भाव आला असेल? एक तर ॲक्च्युली पनीरमध्ये प्रोटीन असतात तर हे जगजाहीर आहे. पनीर चांगलं आहे खायला हेही जगजाहीर आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा पनीर ही अशी आहे की ते क्रिमिश असतं त्याच्यामध्ये आणि बाकी हे सगळं सागर संगीत त्याला मिळालं की त्याची चव एकदम कस्तुरी मेथी कसं असतं एक आपल्याला मेथी माहीत आहे पण कस्तुरी मेथी हा प्रकार आपण मसाल्यात आधी वापरत नव्हतो. पण कस्तुरी मेथी तुम्ही जर हातावर जरी चोळली आणि त्याचा जर सुगंध घेतला तर तुम्हाला ते कुठल्याही पनीरच्या भाजीचा सुगंध त्याच्यामध्ये जाणवतो आणि तो स्पेशल एक इन्ग्रेडियंट आहे की तो टाकली की ती पंजाबी भाजी होते. पंजाबी ग्रेव्हीसाठी कस्तुरी मेथी ही आवश्यक बाब झालेली आहे आणि ही आधी आपण वापरत नव्हतो, कशात आपल्याला माहितीही नव्हतं. अशा पद्धतीने आता तुमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव पाहता कुठल्या कुठल्या भाज्या आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात लग्न समारंभामध्ये? आमचं स्पेशालिटी म्हणलं तर आमची एक पातळ भाजी आहे. म्हणजे पातळ भाजी ही मराठवाड्यात किंवा नांदेड साईडला ही कंपल्सरी आहे. लोकांना आंबट वरण आणि पातळ भाजी असलं की बाकी काहीच लागत नाही. तुम्ही 60 कोर्सचा मेनू करा, 60 पदार्थ करा, 50 पदार्थ करा, पण आम्हाला असे काही लोक म्हणतात की तुमची पातळ भाजी खाल्ली की आमचं जेवण झालं. तर ही पातळ भाजी आणि आपल्याकडे पारंपार बैंगन मसाला हा एक म्हणजे अख्खं बैंगन आपण जे भरवा बैंगन म्हणतो ती एक खूप स्पेशल डिश आहे. बाकी आता ब्लॅक ग्रेव्हीमध्ये पातोड्याची भाजी करतो आपण. आता याच्यात शेवग्याचा आता नवीन बराच वापर वाढत चालला आहे. आधी आपण शेवग्याची भाजी एवढी कमर्शियली करत नव्हतो पण ती सगळ्या दृष्टीने हेल्दी असल्यामुळे त्याचाही बऱ्या प्रमाणात म्हणजे स्नॅक्समध्ये आणि याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये असं दोन्ही पद्धतीने ते चालतं आहे सध्या. अच्छा, आणि पोळी, फुलके, रोट्या वगैरे? आता कसं पहिल्यांदा आपल्याला फक्त छोटी एक सराट्याने कापलेली पोळी असायची. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी मिडियम साईज पोळी केली की ज्याचे 4 काप केले तर चतकोर पोळी वाढता यावी. त्याच्यानंतर आता तंदुरी रोटी निघाली, नान निघाले, लाईव्ह फुलके निघाले, बिस्किट रोटी निघाली, रुमाली रोटी निघाली. बिस्किट म्हणजे क्रंची जी असते, रुमाली रोटी, अशा वेगवेगळ्या आणि ह्यासाठी आता कसं आम्ही केटरिंग जरी करत असलो तरी शेवटी कसं असतं प्रत्येक चवीसाठी किंवा प्रत्येक पदार्थासाठी हा त्या गोष्टीतला परफेक्ट माणूसच लागतो. साऊथ इंडियनला साऊथ इंडियनचाच कुक लागतो. जो पंजाबी डिश करायचं असेल तर पंजाबी आणि चायनीज करायचं असेल तर चायनीज, तो त्या पदार्थात ज्याची मास्टरी असते तोच कुक वापरावा. नाहीतर तसं कसं आता आपला आचारी आमचा रेग्युलर आचारी उपमा चांगला करतो पण त्याला जर आपण इडली कर म्हणलं, वडा कर म्हणलं तर छोटी ती टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तेवढं पदार्थ वेगवेगळे प्रकारचे कुक लावतो आणि त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंग वाढते पण त्याच्यामध्ये ती आम्हालाच समाधान मिळतं की बाबा लोकांना आपण व्यवस्थित चांगलं वेगळ्या चवीचं काहीतरी आणि ऑथेंटिक चवीचं खाऊ घालतो. येस येस, म्हणजे लोकांना एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी आहे आणि पनीर, आंबट वरण आणि पोळी वगैरे हे मुख्य जेवण आहे. मग या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपण देऊ शकतो पण ह्या बेसिक गोष्टी जेवणामध्ये असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कसं असतं आता आम्ही एक स्वयंपाक करतो ते 1000 लोक खातात. प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाच्या जिभेची सवय वेगळी, प्रत्येकाला घरी वेगळ्या चवीचं मिळतं. एवढे हॉटेल्स कशामुळे चालतात की प्रत्येक हॉटेलमध्ये एकाच पदार्थाची चव वेगळीच असते. तुम्हाला एकाच पदार्थाची सगळीकडे चव सारखी कुठेच मिळणार नाही आणि हीच हॉटेल इंडस्ट्री फ्लरिश होण्याचं कारण आहे की बा लोकांना या हॉटेलचं ते आवडतं, त्या हॉटेलचं हे आवडतं, आमच्या कॅटरिंगमधलं हे आवडतं, दुसऱ्याच्या कॅटरिंगमधलं दुसरं काहीतरी आवडतं.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याकडे ते लोकही येतात आणि आपल्याला त्याचं समाधान आहे की आपण लोकांना जे आवडतं ते देतो. बरं, लग्नामध्ये आपण एक नेहमी पाहतो की अमुक एखादा पदार्थ लवकर संपतो आणि अमुक एखादा पदार्थ संपत नाही. तर याच्यामध्ये बरेच कारणं आहेत. म्हणजे एकतर क्वांटिटी वाईज कमी केला असेल तर तो संपणार, तो विषय नाही आहे. पण बऱ्याचदा कसं असतं की बुवा लोक कुठल्या साईडचे आहेत. जर समजा आंध्रा साईडचे लोक आले आणि त्यांना एक दही भात आयटम असेल तर तो ॲब्सोल्युटली तो लवकर संपणार आणि बाकीचे दुसरे भात आहेत ते लोक नाही जास्त खाणार. आणि शेवटी कसं असतं, ज्याची चव चांगली ती प्लेट पुन्हा पुन्हा भरावं लागणार कुठेही. आणि कोणीही जरी काय केटरिंग केलं की जो पदार्थ जमला, ज्या पदार्थाची भट्टी जमली तो पदार्थ लवकर संपणार आणि त्याच्या लगोलग मग दुसरे पदार्थ. शेवटी कसं माणूस साला जिभेचे चोचले सगळ्यात जास्त प्रिय आहेत. जे जिभेला रुचकर त्याला आवडणार तो माणूस तो डबल खाणार. हे त्याच्यातलं सर्वसाधारणतः. म्हणजे लग्नाचा मेन्यू ठरवताना असं होऊ शकतं का की म्हणजे हा विचार करावा का की समजा मी आहे तर माझ्या मुलीचं समजा लग्न आहे तर मेन्यू ठरवताना मला काय आवडतं, माझ्या मुलींना काय आवडतं हा मेन्यू ठरवण्यापेक्षा मी ज्या प्रकारच्या लोकांना इन्व्हाइट करणार आहे तेच तर त्या लोकांना काय आवडू शकतं तर याच्याबद्दल थोडं सांगा. ॲक्च्युअली आता आम्ही बऱ्याच ठिकाणी हे जेव्हा केटरिंग फायनल करायला घरी जातो, जनरली आमचं ऑफिस हे कस्टमरचं घर असतं. आम्ही तिथेच जातो, आमचा मेनू घेऊन जातो, आमचे सगळे पदार्थ घेऊन जातो, त्यांना सांगतो हे सिलेक्ट करा सगळ्या गोष्टी. मग ते माझ्या मुलाला हे आवडतं, माझ्या नातवाला हे आवडतं, मग माझ्या ह्याला. पण माझं असं स्पष्ट मत आहे की शेवटी तुम्हाला जे आवडतं ते तर ठीक आहे, पण जे सर्वसाधारण सगळ्या लोकांना तुमच्याकडे जे येणार आहेत, तुमच्याकडचे ग्रामीण भागातले लोक येणार आहेत का शहरातले लोक येणार आहेत किंवा डायबिटीजवाले लोक. आता ही नवीन एक ट्रेंड झाले की डायबिटीज ट्रेंड. म्हणजे ते गोड्याला हात लावत नाहीत आणि फक्त आता ते कसं आता ते म्हणायचं तर फक्त सलाडवादी म्हणतो, सलाडजीवी. ते फक्त सलाड खातात, वेगवेगळ्या पदार्थाचे उकडलेले धान्य, कापलेले सगळे पदार्थ, फ्रूट चाट याच्यावरच त्यांचं जेवण होऊन जातं. मग त्याच्यामध्ये शेवटी त्या ठरवणाऱ्यांनी केटरिंग देणाऱ्यांनी ते विचार करायला पाहिजे की आपल्या गेस्ट कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्यानुसार जर आम्हाला विचारलं तर आम्ही ते सजेस्ट करूच की बाबा तुमचे ग्रामीण लोक किती आहेत, शहरातले किती आहेत, प्रोफेशनल्स किती आहेत किंवा समाजा आणि ह्या काही गोष्टी समाजाप्रमाणे बदलतात. प्रत्येक समाजाचं एक वेगळी खाण्याचं कल्चर आहे आणि ते कुठंच जाणार नाही. तो माणूस जिवंत जगल्यापासून तो फॉलो करतो आणि मरतानाच त्याचं ते संपतं. जिभेचे चोचले मरताना संपतात. बाकी माणूस सगळं करतो ते कशासाठी म्हणू नये, पण ते खाण्यासाठी करतो. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने हे सगळं चालतं. बरं, पूर्वी लग्नामध्ये पंक्ती असायच्या तर पंगत ते ब्युफे हाही आता इव्होल्युशनच आहे. पहिल्यांदा पंक्ती असायच्या की त्या एकदम आता मी असं बघतो ग्रामीण भागात की मंडपमध्येच बसलेले लोक अक्षता संपल्या की लगेच त्याच तिथे बसलेलेच सतरंजा आहे त्या फोल्ड करायच्या, तिथेच पंक्ती लावायच्या की लगेच जेवणं सुरू. आता त्याच्यानंतर पुन्हा पंगतच आली पण थोडंसं टेबल खुर्च्यावर आली. पण नंतर असं होऊ लागलं की ते वाढणं कठीण जाऊ लागलं. एक तर लोकांना कमरेतून वाकून वाढणं हा आता लोप प्रक्रिया झाली. जसं जसं आता आपण म्हणतो की घरोघरी मिक्सर आलं जातं गेलं की ही जशी इव्होल्युशन आहे तसंच पंक्तीमधलं खाली बसून जेवणं बंद झालं, मग टेबलवर झालं. मग आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन पद्धत सुरू केली की राऊंड टेबल ठेवायला सुरुवात केली की ज्यांना खाली बसूच शकत नाही आणि उभा राहणं जेवू शकत नाही, मग त्यांच्यासाठी या राऊंड टेबलचा सेटअप की त्याच्यावर एक 5-6 लोक तरी आरामशीर जेवू शकतात. मुळात आताही आपण मिक्स पद्धतीचा वापर करतो. आदल्या दिवशी कमी लोक असतील तर पंगत लावतो, दुसऱ्या दिवशी जेवणाच्या नंतर जास्त लोक असतात त्यावेळेस आपण बुफे लावतो. आणि बुफे आणि पंगत असंही कॉम्बिनेशन आपण ठेवतो. आणि पंक्तीचा आता मेजर असा एक इश्यू झाला आहे की लोक एकदाच बसायला तयार नसतात. आपण 50 पात्रांची समजा पंगत तयार केली तर बसतात 3, मग त्यांना वाढा, मग पुन्हा काही वेळाने 8 जण येतात त्यांना वाढा. हे वाढण्या प्रॅक्टिकली खूप इम्पॉसिबल असतं आणि वाढायला तरी आम्ही वाढू
पण त्यांचं पात्र उचलताना जेवण झाल्यावर बाजूचा माणूस जेवत असताना आपण बाजूच्याचं पात्र उचलणं हे थोडंसं ऑकवर्ड फिलिंग आहे. आणि ते कसं आपण कोणी जरी तुम्ही काय मी काय कोणी बाजूला जेवत असेल आणि त्याच्या बाजूचं पात्र जर साफ करून तिथलं खरकटं वगैरे उचलायचं म्हणलं तर ते चांगलं वाटत नाही. मग त्यामुळे आम्ही असं हे केलं की बाबा एकच पंगत लावायची, तुमचे सगळे शक्यतो तुमच्या पाहुण्यांकडचे लोक सिनियर लोक बसवा त्याच्यात आणि बाकीचे बुफे घ्या. आणि हेच आता जनरली रुटीन झालं आहे. पण आजही पंक्तीत बसून जेवणाचा जो आनंद आहे तो बफेमध्ये नाही मिळत, हे तर आम्ही मान्यच करतो. आणि पंक्तीमध्ये कसं असतं थोडंसं गॅप मिळतो वाढताना, तो वाढणारा आहे बघतो काय आहे काय नाही. बुफेमध्ये लोकांचं कसं झालं आहे की बा आता आम्ही वेगवेगळे केटरर्स आहेत, कोणाला नाव दोषारोप नाही, पण लोकांना वाटतं पुन्हा काही शिल्लक राहतं की नाही की, म्हणून ते पूर्ण प्लेट भरून घ्यायची जी सवय चांगली नाही आहे, पण तशी आता बऱ्याच ठिकाणी चालू झाली आहे. मग त्याच्यामध्ये वेस्टेजही खूप होतं आणि सगळ्या गोष्टी. मग हे टाळण्यासाठी बफे घेतलेलं चांगलं, पण बफेमध्ये सुद्धा आता आम्ही छोट्या प्लेट द्यायचा विचार करतो आहे की बा आवश्यक तेवढंच लोक घेतील आणि पुन्हा येतील. मोठी प्लेट असेल की लोक सगळं घेतात, त्याला जे चांगलं वाटलं ते खातात आणि बाकीचं सोडून घेतात. पण ते आपल्या भारतासारख्या देशाला आता जरी आपण किती पुढारलो म्हणत असेल, पण तरी शेवटी आपल्या म्हणजे ट्रॅडिशनमध्ये अन्न पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाला देवाचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे ते वेस्ट जाऊ नये या पद्धतीने प्रयत्न करतो. आणि अजूनही असं मला असं वाटतं की 60 ते 70% लोकांना अजूनही खाली बसून जेवायची सवय आहे. तर हे ब्युफेमध्ये काय होतं प्रकार? आता कसं आहे, आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. आता कसं आहे, ग्रामीण भागातले काही लोक असतील तर ते आमचा बुफे जरी असेल तर ते प्लेट घेतात भरून. असं एक महिला बऱ्याचदा मॅटिंग खाली टाकलेले असतात, खुर्च्या काही तेवढ्या नसतात, ते पूर्ण असे अंगत पंगत केल्यासारखं बसतात आणि मध्यभागी एक पाण्याचा कॅनसुद्धा काउंटरवरचा कॅन आणून ठेवतात, त्याच्यावर दुसरा कॅन ठेवतात की बाबा ते घ्यायला सोपं जावं. आणि ग्लासचं बंडल लावून ठेवतात. आधी यूज अँड थ्रो ग्लास असायचे, त्याचा कचरा खूप व्हायचा, पण आणि ते सांडायचे सुद्धा खूप लवकर. पण ते लोकांना म्हणजे तुम्ही जे विचारलं की बा लोकांना आवडतं का, तर हो, मनातून आवडतं. लोकांना खाली बसून जेवायला मनातून आवडतं. भारताची संस्कृती तशीच आहे, पण प्रॅक्टिकली काही काही गोष्टी पॉसिबल नसल्यामुळे आपण हे मध्यम मार्ग काढलेले आहेत. येस येस येस. तर मला आपल्या दर्शकांना सांगायचं की खरंच आपल्या सर्व भारतीय लोकांना खाली बसून मांडी घालून जेवायला आवडतं, तर त्याचा आपण पुन्हा एकदा नीट विचार करावा. दुसरं असं सर की ग्रामीण आणि शहरी हे दोन जर भाग केले आपण, दोन प्रकारचे लग्न जर केले, तर केटरिंगमध्ये काय फरक पडतो बरं? कसं ग्रामीण आणि शहरीमध्ये आता आमचा धंदाच जेव घालायचा असल्यामुळे ते म्हणावंच लागेल. ॲक्च्युली असं कोणाचं जेवण काढू नये, पण ग्रामीण लोकांचा आहार हा मोठा असतो, जास्त असतो आणि ते साहजिक आहे. ते कष्टही तसे करतात, त्यांचा आहार पद्धती तशी असते. त्याच्यामुळे आम्हाला तो विचार करावाच लागतो की बाबा ग्रामीण क्षेत्रात असेल तर क्वांटिटी हे आम्हाला थोडीफार 20% का होईना ती जास्त करावं लागते. आणि शहरी लोकांमध्ये जसं आपण बोललो डायबिटीज ह्या सगळ्या ज्या आजारांसोबत जे जगणारे लोक आहेत त्यांचं जेवण ऑलरेडी कमी झालेलं आहे किंवा ते मॅक्झिमम टाळतातही. घरचं जेवण बरेच जण जेवतात, कोणी काही काही व्याधींमुळे जेवतात, कोणी काही काही गोष्टीमुळे जेवतात. मग त्याच्यामुळे ग्रामीण आणि याच्यामध्ये तो फरक पडतोच. आणि पद्धतही वेगळी आहे. कसं आता सलाद आपण करतो, हे चटणी किंवा सलाद हे आता नॉमिनल असतात कुठल्याही प्लेटमध्ये किंवा एकदा घेतात. पण जर ग्रामीण लोक असतात ते पहिल्यांदा सलादनी प्लेट भरून घेतात. अशा याच्यात आमचा प्रॉब्लेम होणं साहजिक आहे की बऱ्याचदा कसं होतं, ते काउंटरला येण्या आधीच त्यांची प्लेट भरलेली असते, सलाद म्हणा चट्ट्या म्हणा येणेच. पण हा फरक पडतो म्हणजे आणि तो तेवढा आपल्याला विचार करून त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे ग्रामीण आणि शहरी यांच्या आहाराच्या प्रमाणाचा जर आपण विचार आम्ही विचारतो प्रत्यक्षरित्या ठरवताना की बा तुमचे ग्रामीण पर्सेंटेज किती राहील आणि शहरी पर्सेंटेज किती राहील, कारण ते ऐनवेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करू शकत नाही. त्याच्यामुळे हे आम्ही आणि ते त्या कस्टमरनी सुद्धा आम्हाला सांगणं क्रमप्राप्त आहे, त्याच्याशिवाय तोही कार्यक्रम व्यवस्थित होणार. आणि हे प्रमाण कसं ठरतं, कसं होतं किंवा कसं दिसतं तुमच्या अनुभवातून की जनरली ज्यांच्या घरी लग्न आहे तर त्यांना तुम्ही विचारलं की किती लोकांचं जेवण बनवायचं आहे?
आणि ॲक्च्युअल किती लोक येतात, काय होतं? ॲक्च्युअल कसं आहे आता, हे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे हा. केटरिंग देताना तुम्हाला अपेक्षित गेस्ट किती आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं आवश्यक असतं. काही जण त्याच्यात परफेक्ट असतात, काही जण परफेक्ट व्हायचा प्रयत्न करतात, पण काही जण फेलही होतात. असे सगळे अनुभव आहेत माझ्याकडे. शक्यतोवर आम्ही असं म्हणतो की बाबा तुम्ही एक पत्रिका देताय तर एकाला 1.5 असं तुम्ही एक थम्स रूल म्हणा, किंवा तुम्ही एका पत्रिकेवर 1.5 माणूस जेवेल. अच्छा. तुम्ही जर 300 लोकांचं जेवण केलं तर एक 330 लोक आमच्याकडे 100% व्यवस्थित जेवतील. अशा पद्धतीने आमची एक कमिटमेंट आहे आमची असते. कारण त्याच्यात कसं असतं, आमचा स्टाफ असतो, त्या स्टाफसाठी आम्हाला जेवण प्रिपेअर करायचंच असतं. तोही स्टाफ शेवटी जेवणारच असतो. त्याच्यामुळे आम्ही तेवढी त्याची फ्लेक्झिबिलिटी असते. आणि हे ठरवणंच हे सगळ्यात कस्टमरचं स्किल आहे की मग त्याच्यासाठी आम्ही 10 दिवस आधीसुद्धा फायनल जी फिगर आहे ती आम्ही ॲडजस्ट करून घेतो. किंवा एक 250 लोकांचं तुम्ही ठरवा, तुमचे 300 होतील का 200 होतील, तुम्ही एक 10 दिवस आधी जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही त्याप्रमाणे ते ऑर्डर कन्फर्म करतो. ऋषिकेशजी, मला एक सांगा, लग्न सोहळा याच्यामध्ये भोजन आता सगळं काही वाढत चाललं आहे, तर पदार्थ वाढतात, मेनू बदलत जातो आहे, तर कॉस्ट कटिंग करता येईल का हो यात? ॲक्च्युअली कॉस्ट कटिंग जो प्रामाणिकपणे पैसा कमवतो त्यांनी तर कॉस्ट कटिंग करायला काहीच हरकत नाही. आणि कॉस्ट कटिंग करावी. आणि कॉस्ट कटिंग करण्यापेक्षा कसं जे वेस्टेज आहे ते सुद्धा टाळावं. मग या पद्धतीने मी ते प्रश्न घेतो की बा तुम्ही जेवढा कमी मेनू केला तेवढं तुमचं वेस्टेज कमी होतं आणि तेवढं तुम्हाला कॉस्टिंगही कमी पडतं. आणि कॉस्ट कटिंग करण्याचे सुद्धा खूप वेगवेगळे आता फंडेच म्हणू त्याला आपण पनीरची भाजी केली त्याच्याऐवजी दम आलूची भाजी केली तर कॉस्ट कटिंग होते. किंवा तुम्ही जर अंगुरीची, आता जी अंगुरी मलाई आपण म्हणतो की स्वीट, त्याच्याऐवजी शाही तुकडा म्हणजे काय असतं, अंगुरी दुधापासून बनवले जातं, पण शाही तुकडा म्हणजे जस्ट ब्रेड, आपण जे फलक्रम्स वापरतो सूपमध्ये ब्रेडचे, ते आपण दुधात देतो, जे रबडी असते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकच कॉस्ट कटिंग होते. जर तुम्ही केटररला तुमच्या प्रामाणिकपणे तुम्ही जर विचारलं की बाबा माझं बजेट एवढंच आहे मला त्याच्यात बसवा, तर केटर हमखास ते बसून देऊ शकतो. आणि त्या पद्धतीने आम्ही म्हणजे शेवटी कसं असतं, आम्हालाही शेवटी वधूपिता हा सर्वांगठाणी गरीबच म्हणावा लागतो किंवा त्याला भरपूर खर्च असतात. मग त्याच्यात 4 पैसे त्याचे वाचले तर आम्ही त्याच्यात सहकार्यच करतो. बरं, म्हणजे लोक बजेट सांगतात ना का तुमच्यावर टाकतात? तुमच्याच कसं असतं, ज्यांना आमच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे, ज्यांचं आमची नाळ जुळलेली आहे, ते म्हणतात तू करून घे आणि काय व्हायला ते सांगून दे. पण जे रेफरल असतात किंवा कस्टमर किंवा याच्याकडून त्याच्याकडून माझ्याकडे आलेले असतात, ते मग त्यांना आम्ही स्पष्ट विचारतो किंवा कसं करायचं आहे आपल्याला. शेवटी कसं असतं, सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यामुळे आम्ही बजेटही विचारतो आणि आम्ही त्याच्यात वे आऊटही देतो की बा तुम्ही असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. मग ते आम्ही छोट्या मेनूपासनं मोठ्या मेनूपर्यंत सगळ्या पद्धतीचे काम करतो आणि त्याला चॉईसही देतो की बा कसं असतं, मसाला पान वाढलं, आईस्क्रीम वाढलं, 4 गोष्टी वाढल्या, सलाद वाढलं, सगळ्या गोष्टीला शेवटी आम्ही जे काही खाऊ घालतो त्याला कॉस्ट असते आणि ती कॉस्ट वाढली की बजेट वाढतं. आमच्या आता मित्रांना आम्ही जनरली म्हणतो की आता बरेच डॉक्टर आहेत माझे मित्र, बरेच काय वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत, ते माझी फीस घेत नाहीत मी गेलं त्यांच्याकडे तर. पण मी म्हणतो बाबा मी तुम्हाला फुकट जीव घालू शकत नाही, कारण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तुमच्याकडे 30 पेशंट असतात, तुम्ही 31वा पेशंट फ्री चेकअप करू शकता आणि माझ्याकडून पैसे घेणार नाही. पण मला तसं नाही, मला तुम्हाला 100 लोक जीव घालायचे किंवा 1000 लोक जीव घालायचे, मला तर पैसे लागणार आहे. त्याच्यामुळे असं कन्सल्टन्सी नाही आहे माझी. त्याच्यामुळे मी बऱ्याच जाऊन तर माझ्याकडून नाही पैसे घेत जा आणि तुम्ही मलाही पैसे द्यायचे. बरं ऋषिकेशजी, लग्नामध्ये आपण पाहतो की बरं अन्न खूप वेस्टेज जातं. बरं मग ही काय मानसिकता असेल बरं लोकांची, आणि म्हणजे नेमकं काय काय चुकत असेल याच्यामध्ये? कसं असतं, लग्नामध्ये 2 पद्धतीने वेस्टेज जातात. एक तर ठरवतानाच जर अंदाज चुकला तर ते वेस्टेज तर त्याला काही आपण करू शकत नाही. पण लोकांची जेवणाबाबतची
आता त्याला म्हणू कल्चरच म्हणू आपण आपल्याकडचं, किंवा लागेल तेवढं घेणं, ते संपवणं आणि परत घेणं, ह्या गोष्टी जर केल्या तर लग्नामध्ये वेस्टेज कमी होतं. पण लोकांना तशी सवय नाही. लोकांना लाईनमध्ये उभं राहायचं नको वाटतं. एखादा पदार्थ वाढला तर तेवढ्यासाठी उठून तिथपर्यंत जायचं नको वाटतं. मग त्यामुळे लोक जास्त घेतात. आणि एखादा पदार्थ आवडतो, एखादा पदार्थ तेवढा आवडत नाही, एखादा नाहीच आवडत, मग त्या पद्धतीने ते वेस्टेज होतं. पण हे टाळण्यासाठी एकमेव हे आहे किंवा तुम्ही मेनू कमी करा आणि रुचकर जेवण, लज्जतदार म्हणतो आम्ही आमच्या पद्धतीने. आता ऋषी केटर्स हे लज्जतदार जेवणासाठी आम्ही प्रसिद्ध आहे. तुम्ही लज्जतदार केलं तर वेस्टेज होत नाही. मग मला काय वाटतं ऋषिकेशजी, म्हणजे आपल्या भारतीय लोकांना ना नेहमीच जरा घाई असते आणि लग्न समारंभामध्ये काय होतं की काही वेळेस जेवणाचे जे टेबल असतात ते कमी लागतात आणि जेवायला येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते आणि एकदमच गर्दी वाढते ते टेबलसमोर. मग जेवण वाढून घेणारा असा विचार करतो की आपण एकदाच ताट भरून वाढून घेऊया, सगळे पदार्थ एकदाच ताटामध्ये घेऊया, जेणेकरून जेवायला सुरुवात केल्यानंतर काही कमी पडलं तर पुन्हा ह्या गर्दीमध्ये यायला नको. म्हणजे मग विनाकारण असं सगळं ताट भरून घेतात. आता खूप अशी सूत्र आहेत. आता एकाच दिवशी 3 लग्न असतात बाजूच्या मंगल कार्यालयात. तर आपला लग्नाचा मुहूर्त कुठला आहे, सगळ्यात शेवटचा आहे का सगळ्यात पहिला आहे, याच्यावरही जेवणाऱ्यांची संख्या ठरते. हां, म्हणजे कसं असतं, जवळजवळचे मंगल कार्यालय असतात, याचे अक्षदा लावतात, लग्न लावतात, दुसरं करतात आणि जेवायला तिसरीकडे जातात. ज्याचा मुहूर्त शेवटचा त्याच्याकडे लोक वाढतात. आणि आम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा बऱ्याचदा परेशान होतो की बाबा लग्न लागताना तर एवढी संख्या होती, जेवायला कमी झाली. लग्न लागताना काहीच संख्या नव्हती, जेवायला कसं काय वाढली. तर ज्याचं शेवटी लग्न असतं तिथे हॉलमध्ये लोक कमी असतात, भोजन कक्षात जास्त असतात. आणि ज्याचं पहिलं लग्न असतं त्याच्याकडे हॉलमध्ये प्रचंड लोक असतात, पण भोजनगृहात लोक कमी येतात. हे सुद्धा आम्ही बऱ्याचदा सांगतो की बाबा तुमच्या आसपासच लग्न असतील तर तुम्ही कुठले कार्यालयात कुठलं लग्न आहे, एका समाजाचे जर 2-3 लग्न असेल तर हा अनुभव 100% येतो. ऋषिकेशजी, जनरली म्हणजे असं एक आपण पाहतो की म्हणजे असं होतं का की आपल्या लोकांच्या जेवणाची वेळ आणि मुहूर्ताची वेळ याची सांगड घातली जाते का? हो, म्हणजे होतं का नाही असं? आम्ही आयडियल मुहूर्त तर तो 10 ते 10:30 हा आमच्या दृष्टीने आयडियल मुहूर्त. त्यावेळेस एक तर आम्हालाही जेवण तयार करायलाही चांगला वेळ मिळतो आणि लोकांच्या जेवणाच्या वेळेला आपण त्यांना सर्व करतो. पण आता कसं आहे, आपण पंचांगाप्रमाणे चालणारा समाज आहे. मग काहींचे 12:30चे मुहूर्त, असा एक सीझन असतो आमचा की या सीझनला सगळे 12:30चेच मुहूर्त. तर त्या मुहूर्ताच्या वेळेस कसं होतं की बा लोकांना लागलेली असे भूक आणि शेवटी माणूस जेवायला आणि लग्नात जेवायलाच आलेला असतो. मग ते मंगळाष्टकाला लागला की सगळा हॉल रिकामा होतो आणि सगळा भोजनगृहात येतो. मग त्यावेळेस तर किती काउंटर तुम्ही लावा, आमचा जनरली 250 ते 300 लोकांसाठी एक काउंटर, एक असा आमचा फॉर्म्युला आहे. पण हा 10:30च्या लग्नाचा फॉर्म्युला आहे. अच्छा. तेच जर लग्न 12 वाजता शिफ्ट झालं, मुहूर्त 12चा असेल तर आम्हाला एखादं काउंटर, आम्ही ते परत काही हवे असल्यास म्हणून एक काउंटरची मध्ये कन्सेप्ट केली होती की त्याच्यामध्ये आम्ही फक्त भाज्या, पोळी आणि भात ठेवतो, वरण. बाकी सगळं सागर संगीत सगळ्या काउंटरला असतं, पण तुम्हाला फक्त हेच एक्स्ट्रा लागतं जनरली जेवताना. मग त्या काउंटरला रश असते, मग तुम्ही फक्त तिथे जाऊन तेवढेच पदार्थ घ्यायचे. तुमचं सेकंड जो हात घ्यायचा असतो तुम्हाला तो तिथे होऊन जातो. काय नाव असायचं परत काही हवे असल्यास? अच्छा, तर परत काही हवं असल्यास असा टेबल प्रत्येक लग्नामध्ये दिसायला पाहिजे. वा वा, आवश्यक आहे, आवश्यक आहे. वा वा वा. बरं ऋषिकेशजी, आता तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तर काय काय आठवणी आहेत? बरं आठवणी तर भरपूर आहेत आत्तापर्यंत. आता एक 150-200 तर आरामशीर केटरिंग केले असतील. लग्न तर भरपूर केलेले आहेत, बाकीचे कार्यक्रमही भरपूर केलेले आहेत. सगळ्यात म्हणजे अनुभव म्हणजे आम्ही एका कॉलेजची केटरिंग केली होती आणि कॉलेजमध्ये असं ठरलं होतं की बा प्लेट देणार, कुपन घेणार आम्ही आणि त्या पद्धतीने बिलिंग होणार. पण त्या गॅदरिंगच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला असं आढळून आलं की एका प्लेटमध्ये 5-5 मुलं जेवू लागले. अरे बापरे. बरं, आमचं तर ते कुपन आम्हाला एकच मिळणार, आमची प्लेट तर जाणार आणि आमचं अन्न तर संपणार.
शेवटी आम्ही त्या गोष्टीचं काही फोटो काढले आणि काही प्रूफ गोळा केले आणि ते आम्ही मग आमच्या जे ठरवलं होतं त्या सरांना म्हणा किंवा अशा पद्धतीने म्हणजे हे एक वेगळा अनुभव आहे. आणि याच्यासोबतच एक दुसरा अनुभव आहे की काही लोकांना इतकी स्वच्छतेची हे असते की प्रत्येक गोष्ट त्यांना स्वच्छ लागते. शेवटी आमच्याकडे काम करणारे वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक असतात, वेगवेगळ्या समाजातली लोक असतात. प्रत्येकाला त्या पद्धतीनं केटर करताच येईल याची गॅरंटी थोडी 19-20 आम्ही घेऊ शकत नाही. पण मला एक छान अनुभव आहे की असं प्रत्येक गोष्टीला मला सांगून की बा मला हे सगळं व्यवस्थित पाहिजे, हे सगळं व्यवस्थित पाहिजे, क्लीनलीच पाहिजे. पण त्याही एक डॉक्टर आहेत समाजातले, आपल्या प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. त्यांच्या मॅडम मिसेसही डॉक्टर आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नात डॉक्टर मुलाचंच लग्न मी केलं. पण त्यांना मी पूर्ण पडलो. हे माझ्या म्हणजे करिअरमधला एक खूप चांगला अनुभव आहे की बा जे चिकित्सक आणि खूप स्वच्छतेचे जे मागणी करणारे लोक आहेत त्यांनासुद्धा आपण केटर व्यवस्थित करू शकलो, त्याचं एक समाधान आहे. वा वा वा. बरं, म्हणजे असं मला आत्ता प्रश्न पडला की मेन्यू ठरवताना खूप वेळ लागत असेल नाही का? कसा म्हणजे पटकन ठरतो मेनू, हे अमुक 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 काय होतं बरं? मेनू ठरवणे म्हणजे खूप सर्कस आहे. सर्कस म्हणजे कसं असतं की बा प्रत्येकाला वाटतं आपण मेनू ठरवा. घरी 5 जण असतात. मला एक सांगायला हरकत नाही, एक हम5 नावाची फॅमिली म्हणजे मी अनुभवली आहे केटरिंग ठरवताना. सिरियल हम5 सिरियल होतं अशोक सराफांचं, त्यांना आता पुरस्कार मिळाला महाराष्ट्र भूषण. तर त्याशी मला ते सिरियल आठवलं. म्हणजे त्या घरी ठरवायला गेलो. कसं असतं जनरली आधीच्या काळात वधूपिता सगळं फायनल करायचा नवीन केटरिंग करताना. नंतर मधल्या मिडल आता एक 23 वर्षामध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी थोडंसं दोघांचं मिळून ठरत होतं, नवरा आणि बायको या दोघांनी मिळून, वधूपिता आणि माता. पण आता सगळंच बदललं आहे. आता फक्त वधूच सगळं ठरवते, नववधू, आणि ती जे ठरवल तेच फायनल होतं. पण त्या फॅमिलीमध्ये असं होतं की प्रत्येकजण वेगळं काहीतरी सांगत होता. स्वीट म्हणलं की याचं स्वीट वेगळं, त्याचं स्वीट वेगळं, त्याचं स्वीट चॉईस वेगळं, याचं वेगळं. शेवटी मी त्यांना म्हणलं, 2दा गेलो मी, पण त्यांचा मेनू फायनल झाला नाही. शेवटी म्हणलं हे 3रा चान्स आहे, तुम्ही सगळं ठरवूनच मला पाठवून द्या, ह्या हेडखाली हे आणि हे मग करून मग मी ते लग्न कार्यक्रम केला. पण ती म्हणजे कधीच न विसरण्यासारखी हम5ची आठवण आहे मला. वा वा वा. बरं ऋषिकेशजी, मला एक सांगा आता की आता ज्यांना कुणाला केटरिंगचे म्हणजे लग्नाच्या केटरिंगची ऑर्डर द्यायची आहे तर त्यांनी काय काय विचार केला पाहिजे, काय काय तयारी केली पाहिजे? तुम्हाला भेटायला येण्याआधी कुठल्या गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे? तसं सर्वप्रथम त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याचं बजेट किती आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्याला किती लोकांना जेवण द्यायचं आहे किंवा कार्यक्रम करायचा आहे, आणि अपेक्षित किती लोक आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कुठल्या कॅटेगरीचे लोक आपल्याकडे येणार आहेत हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांना काय आवडतं हे ठरवून त्यांनी मेनू फायनलाइज करायला पाहिजे. अच्छा, हे 4-5 गोष्टी त्यांनी ठरवल्या तर कार्यक्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जसं डॉक्टरकडे जातो, आपण विश्वास ठेवतो त्या डॉक्टरवर, तसंच आमचंसुद्धा आहे. तुम्ही केटरवर विश्वास ठेवूनच कार्यक्रमाला गेलं पाहिजे किंवा ठरवायला गेलं पाहिजे. तुमचा जर विश्वास नसेल त्या केटरवर, आणि आता म्हणजे हे बिझनेसमध्ये असं खूप अनुभवतं की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला. कार्यक्रमात जर पहिल्यांदाच कुठल्या गोष्टीवर कुरबूर झाली, काहीतरी वागणूक सगळ्या लोकांची वेगवेगळी असते, आमच्या स्टाफची वेगळी असते, त्याच्यात जर जी किरकिरी सुरू झाली तर ती किरकिरी शेवटपर्यंत चालते आणि तो कार्यक्रमात कुठे ना कुठेतरी काहीतरी व्यत्यय येत राहतो. पण ज्यांचा विश्वास असतो केटरवर आणि जे काम अँड शांत असतात त्यांचा कार्यक्रम 100% चांगला होतो. तो लोकांनाही भावतो आणि त्या स्वतःला ठरवणाऱ्या कस्टमरलाही भावतो आणि केटरलाही आनंद देऊन जातो. बरं, लग्नपत्रिका असते तशी म्हणजे कार्यक्रम पत्रिका म्हणजे त्या दिवशी अमुक वेळेला ही गोष्ट होईल, अमुक वेळेला ही गोष्ट होईल, अशी कार्यक्रम पत्रिका म्हणजे त्याला काय म्हणू आपण, टाइम टेबल असं असायला हवं नाही का? काय वाटतं तुम्हाला? असतो. आता शक्यतो आम्ही प्रत्येक गोष्टीची वेळ ही नोटिफाय केलेलीच असते, नोट डाऊन केलेलीच असते. किंवा तुम्हाला नाश्ता इथून इथपर्यंतच मिळेल, जेवण इथून इथपर्यंत मिळेल. पण आपल्याकडे कसं रिलेशन्स आहेत, काही गोष्टी आहेत. अजूनही आमच्याकडे हायकोर्टनी लोक येणार म्हणून त्यांना 11 वाजता जेवण द्या
असे आग्रह करणारे कस्टमरही आहेत आणि त्यांचे लाडही आम्ही पुरवतो. आता हे पुरवावेत नाही पुरवावेत, पुण्यात गेलं तर त्यांचं बरोबर 10 वाजता क्लोज होऊन जातं सगळं. पण आपला मराठवाडा आहे, आपल्याकडे जे कल्चर आहे आम्हालाही ते जाणवतं, मग आम्ही त्याला प्रोत्साहन. कसं असतं शेवटी, आणि काही काही गोष्टी कसं असतात, ठरवणारा वधूपिता असतो आणि त्या दिवशी आमच्यासोबत सगळ्या गोष्टीची चर्चा करणारे किंवा सगळं करणारे, मॅनेज करणारे हे वेगळेच असतात. आम्हालाही काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात आणि बऱ्याचदा कसं असतं, वधूपिता वरपित्याला सगळ्या गोष्टी म्हणू शकत नाही. आम्ही ते काही काही गोष्टी आम्ही ते फील करतो किंवा त्याला हे असं असं करायचं आहे. मग आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने ट्राय करतो किंवा कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी काही गोष्टी आम्हाला जरी गरज नसेल तरी आम्ही काही काही ठिकाणी वक्तशीरता पाळतो. कारण शेवटी कसं असतं, कार्यालयाचं सुद्धा एक्स्ट्रा आवर्स, एक्स्ट्रा पैसे देणं हे जर टाळायचं असेल तर सगळं वेळेवर होणं आवश्यक असतं. तर अशा रीतीने मित्रांनो, लग्न समारंभातलं जेवणाचा जो कार्यक्रम आहे, भोजनाचा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम सोपा करण्यासाठी केटरिंग हा घटक महत्त्वाचा ठरतो. तर केटरिंगमुळे आपला हा भोजन सोहळा किती छान आणि किती सोपा होऊ शकतो याबद्दलची माहिती ऋषी केटरर्सच्या ऋषिकेश निळकर यांनी आपल्याला दिली आणि आपल्या या कार्यक्रमाची लज्जत वाढलेली दिसते. तर ऋषिकेशजी, तुम्ही वेळ काढून आलात आणि आम्हाला सगळी माहिती दिली आणि खूप रंजक पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल सर्व दर्शकातर्फे आणि आपल्या ह्या थोडं साधं थोडं सोपं या चॅनलतर्फे मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणतो. आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू. ऋषी केटरर्सकडनं सर्वांचे आभार. राजेश दुर्गे, तुमचेसुद्धा आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, थोडं साधं थोडं सोपं या आपल्या चॅनलवर शुभविवाह मालिकेत आजचा विषय होता केटरिंग. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कार्यक्रम पाहत राहा. थँक्यू. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.